आप की अदालत मध्ये फिल्म स्टार आदित्य पंचोली यांच्यावर आरोप आहे की हे ऍक्टिंग साठी कमी आणि स्कॅन्डल साठी जास्त ओळखले जातात. 1986 ची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही फिल्म्समध्ये करिअर सुरू केलं होतं. स्टारडस्ट मॅगझिनमध्ये मोठी स्टोरी छापून आली तुमच्याबद्दल की फिल्म स्टार रेखा बरोबर तुम्हाला कॉम्प्रोमाइज पोझिशनमध्ये बघण्यात आलं. आठवतंय तुम्हाला? बघा, या विषयावरील गोष्ट ऐका तुम्ही. विथ ड्यू रिस्पेक्ट, ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे, माझं खरं नाव निर्मल आहे. त्यांनी माझं नाव आदित्य ठेवलं. मी बोलतोय स्टारडस्टच्या मालकांबद्दल, नारी हिरा साहेबांबद्दल, ज्यांचं मी मीठ खाल्लंय, ज्यांनी मला काम दिलं. ठीक आहे? जेव्हा ही गोष्ट आली, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. रेखाजी, ठीक आहे? कुठे रेखाजी आणि कुठे मी? आय रिस्पेक्ट दॅट लेडी. विथ फोल्डेड हँड्स, यू नो. मी नारी साहेबांना फोन केला. मी विचारलं, हे काय केलं तुम्ही? हे तुम्ही काय लिहित आहात सर? मी तर तुमचा चेला आहे. तुम्ही मला माझं नाव दिलंय. माय नेम आदित्य. ते माझ्यावर प्रेम करायचे. म्हणाले, आदित्य तुला काही माहित नाही, जस्ट शट अप अँड कीप क्वाईट. मी म्हटलं, का सर? म्हणाले, हीच इमेज आम्हाला तुला द्यायची आहे. हे तुझ्यासाठी इमेज बिल्डिंगचं काम करणार. ही त्यांनी माझी इमेज बनवली. विथ ड्यू रिस्पेक्ट, मी आयुष्यभर त्या माणसाचा आभारी राहीन. खरं हे आहे, रेखाजी बरोबर मी आयुष्यात हात सुद्धा नाही मिळवलाय. तुम्ही कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनची गोष्ट करता. ती माझ्या बायकोची बेस्ट फ्रेंड आहे. हे न्यूज आली होती ना साहेब. माझ्या लग्नाला 2च महिने झाले होते आणि माझी बायको आणि रेखाजी बेस्ट फ्रेंड्स आहेत. ही गोष्ट त्यांनी लिहिली. जेव्हा हे छापून आलं तेव्हा घरात काय झालं मग? घरात काय झालं? मी जरीनाचं बोलणं नारी हिरा साहेबांशी करून दिलं. म्हटलं, घे तू ऐक बाबा. रेखाजींनी स्वतः सांगितलं की असं काही नाहीये, ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. चला, तुमचा मी ऐकतो, काही नाही झालं. नारी हिरा साहेबांनी म्हटलं, वर्तमानपत्रात छापलं गेलं की पूजा बेदी यांच्या मेडवरती रेप केला तुम्ही. बघा, पूजा बेदीच्या मेडवर मी रेप केला. विथ ड्यू रिस्पेक्ट टू पूजा बेदी, ती आता विवाहित महिला आहे. मी तिचा खरंच आदर करतो. शी हॅज अ लॉट ऑफ डिग्निटी. विथ ड्यू रिस्पेक्ट टू हर. जर मी रेप केला तर काय मला आज आपकी अदालतमध्ये असलं पाहिजे होतं? हे मी असं बाहेर मोकळं फिरलं पाहिजे होतं? मला तिहार जेलमध्ये असलं पाहिजे होतं. मी फाशीवर लटकायला हवं होतं. जर मी कोणाचा रेप केला असेल तर हे सुद्धा मीडियानेच केलं आहे सर. मीडियाकडे भरपूर ताकद आहे. मीडियाशिवाय जग हे चालूच शकत नाही. जोडून विनंती करतो की भावा, जे मीडिया सांगते ना, लोक त्याला खरोखरच सत्य समजतात. जर मला आज हा प्लॅटफॉर्म मिळाला नसता ना, तर लोकांनी नक्कीच मला समजलं असतं की हा सट्टेबाज आहे, की तरन्नुम आणि मुरलीमधला दलाल आहे. मी विनंती करू इच्छितो की जे काही बोलाल, प्लीज विचार करून बोला. कारण जेव्हा तुम्ही माझ्याकडे बोट दाखवतात, तेव्हा ते बोट फक्त माझ्याकडे नाही, तर माझ्या संपूर्ण परिवाराकडे आदित्य दाखवतात. साहेब, ही इमेज फक्त मीडिया नाही बनवत, तुम्ही स्वतः अशी इमेज बनवू इच्छितात. मी त्या चित्रपटांची नावं तुम्हाला सांगतो ज्यात तुम्ही काम केलंय. तुमच्या फिल्म्सची नावं आहेत माफिया, हफ्ता वसुली, वीरू दादा, बॉम्ब ब्लास्ट. प्रत्येक तुमच्या चित्रपटाचं नाव असंच का सर, असतं? सर हे तर एक मी कॅरेक्टर करत असतो. आमचे एवढे सिनियर्स आहेत, ते एवढे अँग्री कॅरेक्टर करत असतात. ते खऱ्या आयुष्यात थोडीच एवढे अँग्री असतात. त्यांना यामुळे थोडी हे रोल दिलेत. हा तर माझा फेस असा आहे, माझी पर्सनॅलिटी अशी आहे. मी शोभतो गँगस्टर म्हणून. मी उभा राहतो, बंदूक वगैरे काढतो, तर असं वाटतं की बंदूक पकडली, हो ना? बाकी ॲक्टर बंदूक पकडतात, तर असं वाटतं की अरे यार, काय मस्करी करतो, हो ना? म्हणून मला असा रोल मिळतो आणि ही माझी रोजीरोटी आहे हो. मी चित्रपट केले की लोक लक्षात ठेवतील. एवढा चांगला चित्रपट लोक बघायलाच नाही गेले. त्यात माझ्या हातात गुलाबाचं फूल दिलं. 1992च्या इंटरव्ह्यू बद्दल मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणतात की साहेब, मला तर खूप मजा येते, मला मुलींमध्ये घेरून राहायचंय कायम. सर सर कोणाला मजा नाही येत? सर, आय वुड लाईक टू आस्क, एक्सेप्ट मीडिया, तुमच्या विरुद्ध केल्या गेलेल्या फिक्सिंगसाठी तुम्ही कुणाला ब्लेम कराल? मी सगळ्यात मोठा दोषी मी स्वतःलाच मानतो. मी बारमध्ये नाही जायला पाहिजे होतं. पण मी कसा माणूस आहे माहिती आहे? मी बिंदास माणूस आहे. मी रिक्षातून पण फिरतो, आज पण. बेस्ट बसमध्येही चढतो. मी रोडवर उभं राहून मला पाणीपुरी खायची असते, मी पाणीपुरीही खातो. बारमध्ये जाऊन मला मजा येते, बारमध्ये जातो. मी असं नाही असायला पाहिजे होतं. मी डिप्लोमॅटिक असायला पाहिजे होतं. म्हणून मला पश्चाताप होतो. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. मी असं नसलं पाहिजे होतं आणि मी कोणालाही सुचवणार नाही, कोणालाही या जगात, की मला फॉलो करा.